सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार। सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा। भक्तांनो, बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे। बघा संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीसाठी भगवान श्री विष्णूंच्या सेवांसाठी समर्पित आहे। मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा माता लक्ष्मीचं व्रत धारण करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे। आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज सकाळपासून महालक्ष्मीच्या व्रताची, महालक्ष्मीच्या कथेची, आराधनेची सुरुवात झाली असेल। प्रत्येकाने आपापल्या यथाशक्तीनुसार आज काही ना काही सेवा नक्कीच केली असेल, कारण आजचा हा दिवस लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात प्राप्त असणाऱ्या लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी, मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि घरामध्ये कायम धनदौलत यांची प्राप्ती होण्यासाठी। बघा हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा दिवस अत्यंत मौल्यवान मानला जातो। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारी करावयाचा एक सर्वात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे, कारण गुरुवारचा दिवस हा माता लक्ष्मीच्या सेवांसोबतच उपाय करण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। आज जर तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर गुप्त स्वरूपाने ही एक वस्तू ठेवली आणि त्याच्या सोबत एक हा छोटासा उपाय केला, तुमच्या आयुष्यात असणारे जे काही दारिद्र्य आहे ते दूर होईल, सतत येणारी गरिबी कमी होईल, पैशांच्या ज्या काही आर्थिक अडचणी होत्या ते सुटत जातील, चहूबाजूने तुमच्या घरात आणि तुमच्या आयुष्यात पैसा येत राहील। आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा गुरुवारच्या दिवशी सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता। बघा या गुरुवारी नाही शक्य तुम्ही पुढच्या गुरुवारी केलात किंवा मग त्याच्या पुढच्या गुरुवारी हा उपाय केला तरीही चालेल, म्हणजे मार्गशीर्षातल्या कुठल्याही गुरुवारी हा उपाय तुम्ही करू शकता। आपल्याला या उपायासाठी सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे कमळ बीज। बघा जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये सहज कमळ बीज मिळतात। तुम्हाला 1, 2, 4, 5, बघा 1, 2, 3, 4, 5 या 5 पर्यंत कितीही शक्य तेवढे कमळ बीज घ्यायचे आहेत। सगळ्यात पहिले माता लक्ष्मीच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे। माता लक्ष्मीची जी काही आराधना आहे ती करून घ्यायची। आता आपण सकाळपासून व्रत धरलेलं आहे, सकाळपासून आपली जी काही सेवा आहे ती केलेली आहे, मग तुम्ही आत्ता हा उपाय केला तरीही चालेल। जे कमळ बीज घेतलेले आहेत ते सगळ्यात पहिले तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत। या कमळ बीजांच्या वरती तुम्हाला थोडं हळदीचं पाणी, शुद्ध पाणी घालायचं आहे आणि हे कमळ बीज जे आहेत ते अभिमंत्रित करून घ्यायचे आहेत। आता एक कापड घ्यायचं, त्या कापडाने हे कमळ बीज स्वच्छ पुसायचे, छान पुसून घ्यायचे। पुसल्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं छोटंसं वस्त्र घ्यायचं आहे। तुमच्याकडे बघा लाल रंगाचा कागद असेल, तुम्ही कागद घेतला तरीही चालेल। कागद किंवा कापड जे काही तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यावरती हे 5च्या 5ही कमळ बीज, एक घेतला असेल तर एक, जेवढे घेतलेले आहे ते सर्व कमळ बीज तुम्हाला त्या कापडावर किंवा कागदावर ठेवायचे आहेत। आता त्यावरती थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्याची पुडी किंवा पोटली करायची आहे। कापड असेल तर गाठ मारा आणि जर कागद असेल तर त्याची एक छोटीशी पुडी तयार करा। आता तयार केलेली ही पुडी किंवा पोटली आपल्या हातात घ्या, आपल्या उजव्या हातात घ्या। आपली जी काही इच्छा असेल ती महालक्ष्मीला, माता लक्ष्मीला सांगा। 7 वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणा। किती? 7 वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणून झालं की त्याच्यानंतर हे 5ही कमळ बीज जे आपण एकत्रित आपल्या हातामध्ये ठेवलं होतं, हे कमळ बीज म्हणजे याची पुडी किंवा जी काही पोटली तयार केलेली आहे ती आता सोडा। अभिमंत्रित करून बघा महालक्ष्मी अष्टकमाचे पाठ करून हे कमळ बीज जे आहे ते तुम्हाला त्या कापडातून सोडायचे आहे। यानंतर आपल्याला एक चांदीची डबी घ्यायची आहे, छोटी चांदीची डबी। आता तुम्ही सांगाल की आमच्याकडे चांदीची डबी नाही, तुम्ही सोनारच्या दुकानात गेला तुम्हाला 300-350 रुपयापर्यंत, फार छोटी घेतली तर 250 रुपयांपर्यंत चांदीची डबी सहज मिळेल। एक चांदीची डबी तुम्हाला घ्यायची आहे आणि या चांदीच्या डबीमध्ये तुम्हाला अर्धा चमचा बडीशेप घालायची आहे। नाही अर्धा चमचा, छोटी डबी आहे, तुम्ही थोडे 1-2-4 दाणे घातले तरीही चालतील। कच्च्या बडीशेपचे दाणे घालायचे आहेत आणि त्याच्या सोबत हे कमळ बीज जे आहेत 1-2 जेवढे असतील ते कमळ बीज तुम्हाला त्या चांदीच्या डबीत ठेवायचे आहेत। आता ही चांदीची डबी माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे।
देवघरात माता लक्ष्मीची जी मूर्ती किंवा फोटो आहे तिथे ही चांदीची डबी माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे। त्यानंतर माता लक्ष्मीची आरती करायची आहे। धूप दीप ओवाळायचे त्या डबीला, माता लक्ष्मीला आरती वगैरे करून घ्यायची आणि त्याच्यानंतर ही चांदीची डबी जी आहे ही तुम्हाला रात्रभर तिथेच ठेवायची आहे। रात्रभर तिथे ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी आपण पूर्ण रात्र ही चांदीची डबी देवघरात ठेवली की शुक्रवारच्या दिवशी सकाळी उठलात, आंघोळ आपलं जे काही सकाळचं आहे ते सगळं आवरलं की त्याच्यानंतर ही डबी आणि त्याच्यामध्ये असणारे हे कमळ बीज तिथून उचलायचे आणि तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही तुमचं सोनं ठेवताय, पैसे ठेवताय, जे काय तुम्ही ठेवताय त्या ठिकाणी ही डबी ठेवून द्यायची। याने नेहमी तुमच्याकडे बरकत येईल, पैसा येईल, धन येईल किंवा आपण म्हणतो कुणाला काहीतरी पैसे उसने दिले होते, जो व्यक्ती पैसे देत नव्हता तो व्यक्ती सुद्धा तुमचे पैसे तुम्हाला परत देईल। या उपायाने सतत तुमच्या आयुष्यात येणारं जे दारिद्र्य किंवा जी काही गरिबी आहे ती कुठेतरी कमी होत जाईल। ही डबी तुम्ही कायम वर्षभर तुमच्या कपाटामध्ये ठेवून द्या। तुमच्या घरामध्ये आलेला पैसा वर्षभर टिकून राहील। खूप खर्च जो आहे ना तो खूप कमी प्रमाणात होईल आणि पैशांचा जो ओघ आहे ना तो जास्त प्रमाणात येईल। आता मी तुम्हाला दुसरा सुद्धा उपाय सांगतेय। दुसरा उपाय जो आहे तो कमळाच्या फुलाचा आहे। कमळाचं फूल आणि गुलाबाचं फूल हे माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे। कमळाचं फूल हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि गुलाबाचं जे फूल आहे ते माता लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे। दोघांपैकी कुठलंही एक फूल तुम्हाला घ्यायचं आहे। त्या फुलाचा जो देठ आहे म्हणजे खालचा जो दांडा आहे त्याचा जो भाग आहे, खालच्या देठाचा भाग हा तुम्हाला सुगंधी द्रव्यात बुडवायचा आहे। कुठलेही सुगंधी द्रव्य म्हणजे अत्तर, ही ना अत्तर, मोगरा, चमेली, कुठलंही अत्तर असेल त्या अत्तरामध्ये तुम्हाला त्या फुलाचा खालचा भाग तुम्हाला बुडवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक कलावा घ्यायचा आहे। लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा असतो हा कलावा तुम्हाला घ्यायचा आहे। बघा तुम्हाला मी दाखवते, या पद्धतीचा हा कलावा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या फुलाचा जो खालचा भाग आहे म्हणजे देठाचा भाग आहे त्याला हा कलावा तुम्हाला 7 वेळा गुंडाळायचा आहे। शेवटी गाठ मारायची आहे। जेव्हा तुम्ही गुंडाळाल तेव्हा तुमची इच्छा जी असेल ती व्यक्त करायची आहे। फक्त शेवटी गाठ मारायची आहे आणि आता हे इच्छाप्राप्तीचं, इच्छापूर्तीचं जे फूल आहे हे तुम्हाला माता लक्ष्मीच्या कमलात्मक मंत्राचे पाठ करून, कमलात्मक मंत्र तुम्ही 7 वेळा, 11 वेळा, जेवढ्या वेळा तुम्हाला शक्य तेवढे वेळा, तुम्ही 7 वेळा पण म्हणू शकता, तुम्ही 11 वेळा पण म्हणू शकता, तुम्ही 21 वेळा पण म्हणू शकता किंवा तुम्ही 121 वेळा पण म्हणू शकता। मी एकदा म्हणून दाखवते। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः। हा कमलात्मक मंत्र म्हटलात की त्याच्यानंतर हे फूल माता लक्ष्मीला अर्पण करायचं। आता हे फूल गुरुवारच्या दिवशी तुम्ही गुप्त स्वरूपाने इच्छा, जी काही इच्छा असेल ती बोलून अर्पण केलं की दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी हे फूल शक्यतो वाहत्या पाण्यात सोडून द्या। जिथे कुठे वाहतं पाणी असेल तिथे स्वतः जा आणि त्या पाण्यामध्ये फूल सोडून द्या। हा उपाय फक्त एक गुरुवार करून बघा। पुढचा गुरुवार येण्याच्या आत तुमची कितीही कठीण असणारी इच्छा जी आहे ती 100% पूर्ण होईल। त्या फुलात तुम्ही जे काही मागाल महालक्ष्मी स्वतः ते तुम्हाला देईल। खूप साधा आणि खूप सोपा उपाय सांगितलाय, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा। श्री स्वामी समर्थ।